सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका ही सांगते की तू काकांच्या चप्पल कुठून आणल्या ग. तर इकडे वृंदा सांगते की अगं मला हे आठवलं की मी तुझ्या बाबांची चप्पल आणि यांची चप्पल ही सेम टू सेम त्यांनी आणली होती, म्हणून मी तीच चप्पल इथे ठेवून दिली. तर शलाका बोलते की वा, पण इथे केदारची ओरिजिनल चप्पल कुठे. तर त्या ऐकून इकडे वृंदाही तिचं कपाट उघडते आणि त्याच्यामधनं केदारची चप्पल घेते आणि बोलते की केदारराव, ही तुमची चप्पल आहे, पण यापुढून तुम्ही जर काही केलं ना असं तर मी तुमचा जीव घेईन, लक्षात ठेवा. तर शलाका सांगते की तू काय घेणार, तुझ्या आधीच मी याचा जीव घेईन. तर लगेच त्याला शलाका मारते. तर लगेच केदार हा ओरडतो. तर वृंदा बोलते की गुन्हा केलाय ना तुम्ही, तर मग भोगा आता. तर इकडे सार्थक आनंदीला सांगत असतो की मला या काही गोष्टीवर आता ना विश्वासच येत नाहीये. तर इकडे आनंदी सांगते की हो सर, पण आता वृंदा काकूंनी सांगितलं ना की त्यांनी त्या चप्पल नीट धुवून ठेवल्या होत्या म्हणून. तर इकडे सार्थक सांगते की हो, पण त्याच्या कशावर काही मार्क होता का, एक लवलेख सुद्धा नव्हता मातीचा तरी, नाहीतर तो असायला हवा ना. आनंदी सांगते की हो ते तर आहे. आणि तर सार्थक सांगतो की पण काहीतरी ना हे लपवत आहे आपल्यापासून. आनंदी सांगते की म्हणजे तुम्हाला नेमकं काय बोलायचंय. तर सार्थक सांगतो ज्याने बाबांचा खून केलेला आहे ना, तो बाबांचा खुनेकरी आपल्याच घरात कुठेतरी आहे. तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो. ती बोलती काय बोलताय सर तुम्ही. तर सार्थक सांगतो की मी बरोबर बोलतोय आणि जो कोणी त्या खुनेकरी आहे ना, मी त्याला लवकरच्या लवकर ह्याच घरामध्ये शोधून काढेन. दुसरीकडे लीना ही सानूला शाळेत घेऊन जाणार असते. तर इकडे सानू तिला बोलते की तू मला प्लीज त्या शाळेत नको घालू, मला ती शाळा नाही आवडत आणि मला ह्या शाळेत घाल, कारण इथे सगळे माझे फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्याशिवाय मला नाही करमणार. तर इकडे लीना सांगते की अगं हो, पण तू प्लीज माझं ऐकून तरी घे ना, तू जेव्हा ह्या शाळेत जाते तेव्हा पण तुझे नवीनच फ्रेंड्स बनतील ना. तर इकडे सानू सांगते की हो, पण तू मला का टाकते त्या स्कूलमध्ये, मला नाही आवडत ती. तर लीना सांगते की कारण आपल्याकडे पैसे नाही आहेत, तू प्लीज बाळा मला समजून घे. तर लीना तिला सांगते जर टीचर तुला रोज ओरडत असेल फीवरनं, तर मी तुला कसं समजवू आणि काय करू अजून तरी. तर इकडे बोलणं आणि ओरडणं बघून मालती तिथे येते आणि ती बोलते की अगं असं काय बोलते, तिला ती छोटी आहे, तिला काय समजतं ह्यामध्ये. तर लीना सांगते की मग मी हे सगळं मनापासून करते का, पण आता माझी परिस्थितीच अशी आहे, तर त्याला मी तरी काय करू. तर ती रडायला लागते. तर लगेच सानू तिला बोलते की आई तू रडू नको, पण तू मला जिथे टाकील ना आता मी त्याच शाळेत जाईल. तर ते ऐकून इकडे लीनाला आनंद होतो. तर इकडे मालती सांगते की तू नको टेन्शन घेऊ, जिथे कुठे देव आहे ना तो आपल्या सगळं बघतोय आणि तो नक्की आपल्या सोबत आहे. तर ते ऐकून इकडे लीना सांगते की कोणास ठाऊक तो देव आता कुठे जाऊन बसलाय. इकडे सार्थक हा त्याच्या खोलीत कॅमेरा लावतो आणि तो बोलतो की आता जो कोणी आपल्या रूममध्ये येईल ना त्याच्याकडे आता सगळी रेकॉर्डिंग होईल आणि कोण येतं ते बघूयात आपण. तर इकडे आनंदी सांगते की हो, पण आता असा कुणीतरी आपल्या रूममध्ये का येईन आणि आला ना तरी पण आपण काय रेकॉर्डिंग करायची आहे त्याची. तर सार्थक सांगतो आपल्याला एक प्लॅन करायचा आहे. त्या प्लॅनमध्ये आपण असं करणार की आपल्याला खूप ठोस पुरावा सापडला आणि तो आपण कोर्टमध्ये सादर करणार आहोत आणि त्याने ना खरा गुन्हेगार हा लपून बसून होता ना, तो आता खरा बाहेर येणार आहे. म्हणजे जो कोणी असेल ना तो आपल्या रूममध्ये नक्कीच तो पुरावा शोधण्यासाठी येईल आणि मग बघूया तो आता कोण शोधणार ते. आणि माझा नक्की विश्वास आहे की केदार हा पुरावा घेण्यासाठी नक्की आपल्या खोलीत येणार. तर इकडे आनंदी सांगते की हो, पण तुम्ही असं कसं काय बोलू शकतो की ते सगळं केदारनेच केलं म्हणून. तर इकडे ते ऐकून इकडे सार्थक सांगतो की आपल्याकडे एक ठोस पुरावा नाही की हे नक्की कुणी केले, पण जेव्हा हा तो पुरावा शोधण्यासाठी येईल मग तो का येईल, मग काहीतरी त्याच्या मागे रिझन आहे ना, म्हणून त्याच्यासाठीच मी हा कॅमेरा लावला आणि त्याच्यानंतरच आपल्याला सगळं काही समजेल. तर सार्थक सांगतो की जे काही झालं ना त्याच्या आधी आपल्याला आजच हे नाटक करावं लागेल, नाहीतर उद्या मनोज दादाला शिक्षा पण होणार आहे, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आजच्या आजच हे नाटक कसं ना करून नीट चांगलं करावं लागेल. तर इकडे आनंदी सांगते की हो, पण आता ते नाटक जर सक्सेस नाही झालं तर मग काय करायचं. तर सार्थक सांगतो की असं कसं नाही होणार, तुम्हाला माहिती आहे जरी केदार हा तोंडाने बोलत असेल ना की त्याने काही नाही केलेलं, पण मी स्वतः त्याच्या डोळ्यात ती भीती बघितलेली आहे आणि त्यांनी ना म्हणूनच ते ठोस पुरावे त्यांनी जाळून टाकले, जसं की तो चप्पल आणि तो शर्ट त्याचा. तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो. तर सार्थक सांगतो की आणि जर आपण हे सांगितलं ना तर तो कायमच हा पुरावा शोधण्यासाठी पण इथे येईल आणि त्याच्यानंतरच तो पकडला जाईल. तर आनंदी सांगते की हो सार्थक सर, आणि त्याच्यामुळे ना आपल्याला 2 फायदे आहेत. पहिला की मनोज दादाही सुटेल आणि दुसरे आपल्या बाबांच्या जीवाला सुद्धा शांती भेटेल. तर इकडे सार्थक बोलतो की बाबा, जोपर्यंत मी तुमच्या मारेकऱ्याला शिक्षा देत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो. तर इकडे खाली
शलाका, वृंदा आणि केदार हे नाश्ता करत असतात. तर केदारचा चेहरा पडून बघितलेला इकडे वृंदा सांगते की असा चेहरा पाडून बसू नका केदारला. जर आपण बघितलं ना की तुम्ही असं बसलात तर इकडे लगेच बाहेर समजेल आणि आपल्याला ते समजून नाही द्यायचं. आधीच ते सार्थक आणि आनंदी आपल्यावर डोळे ठेवून आहेत. जर त्यांना काही भेटलं ना पुरावा तर तुमची काही खेर नाही. तर तेवढं तिथे भिंगरी येते. तर शलाका विषय बदलून बोलते की आई तुला मी पोहे देऊ का. तर इकडे शलाका तिला खुणावून सांगते की मागे बघ. तर इकडे वृंदा ही भिंगरीकडेच बघत असते. तर भिंगरी सांगते की असं काय बघताय माझ्याकडे. तर वृंदा सांगते की काय नाही. तर भिंगरी ही चहा देते. तर इकडे वृंदा सांगते काय गोड चहा बनवलाय, सगळी साखरेची बरणी ही खाली केली काय. तर इकडे शलाका सांगते की अगं तिला नको ओरडू, मीच तिला सांगितलं होतं की गोड चहा बनवायला. तर इकडे वृंदा सांगते की हो पण तिला समजत नाही का मला गोड नाही चालत म्हणून. तर भिंगरी सांगते की माफ करा पण मग मी बदलून आणते उद्यापासनं. तर इकडे वृंदा सांगते की नको तू परवापासून आण कारण उद्या माझं तोंडच गोड कर. तर भिंगरी तिथून गेल्यानंतर इकडे केदार सांगतो की उद्या काय तुमचा वाढदिवस आहे का. तर इकडे वृंदा सांगते की उद्या शेवटची कोट आहे ना. मग मला नक्की का माहिती आहे की त्या मनोजला शिक्षा होईलच. तर तेवढ्यात तिथे सार्थक येतो. तो बोलतो की असं काहीच नाही होणार, हे तुमचं भ्रम आहे. तर इकडे वृंदा सांगते की म्हणजे. तर सार्थक सांगतो की आमच्या हातात असा ठोस पुरावा आहे की जेणेकरून हे सिद्ध होतं की मनोज दादा हे निर्दोष आहेत ते. तर इकडे ते ऐकून शलाका सांगते की असा कोणचा पुरावा तुमच्या हाती लागलाय. तर इकडे केदार सांगतो की आपल्याला काय करायचं आहे शलाका जाऊ दे ना. तर इकडे सार्थक सांगतो की हो जाऊ दे पण आता तू घरची आहे म्हणून तुला सांगतो की तो पुरावा सेफली ठेवावा म्हणून मी माझ्या कपाटात ठेवलाय. म्हणून तो उद्या कोर्टच्या डेटलाच उघडेल आता. तर ते इकडून इकडे केदार आणि शलाकाला धक्का बसतो. तर सार्थक सांगतो की आम्ही आता देवळात चाललोय, मंदिरात मी पाया पडून येतो आणि माझी इच्छाही पूर्ण करून येतो की ज्याने कोणी मारेकरी आहे ना तो त्याला लवकरच्या लवकर शिक्षा व्हावी. तर ते ऐकून इकडे वृंदाला धक्का बसतो आणि ती बोलते की आम्हाला पण हेच पाहिजे. तर ते बोलून तिथून सार्थक निघून जातात. तर इकडे बाहेर आल्यानंतर आनंदी सांगते की आपला हा प्लॅन सक्सेस होईल ना. तर इकडे सार्थक सांगतो की आपण अंधारात बाण मारलाय, बघू आता तो आपल्या निशाणा बरोबर लागतो की नाही. मला माहिती आहे पण केदार हा नक्की येईल तो पुरावा घेण्यासाठी. इकडे तेवढ्यात तिला आनंदीला मालतीचा कॉल येतो आणि मालती कॉलवर बोलते की अगं आत्ताच लीना ही सानूच्या शाळेत गेली दाखला काढायला, ती सानूची शाळा बदलतीये. तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो. तर आनंदी सार्थकला सांगते. तर सार्थक सांगतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं करतो. तर ती मालतीला सांगते की इकडे सार्थक सर बोलताय की ती करणार आहे काहीतरी, तू काळजी करू नको. तर फोन ठेवल्यानंतर इकडे आनंदी सांगते काय करणार आहात तुम्ही. तर सार्थक सांगतो की त्यांना काही खबर नाही होणार, तुम्ही फक्त इथे थांबा, मी जाऊन आलो. तर सार्थक तिकडून निघून जातो. इकडे केदार हा घाबरलेला असतो, तो फेऱ्या मारत असतो. तर इकडे वृंदा सांगते की आता फेऱ्या मारून काही होणार नाहीये, तुमची आता शेवटचा दिवस आहे इथे राहण्याचा आणि उद्यापासून तुम्ही खडी फोडायला. तर ते ऐकून इकडे शलाका सांगते की असं काही बोलते ग, माझा नवरा आहे तो. तर वृंदा सांगते की नवरा आहे ना, मग त्याला समजत नाही का आधी हे करताना सगळं काय करून ठेवले बघितलंस ना तू. वृंदा सांगते की आता त्याला कोणचा पुरावा हाती लागलाय काय माहिती. तर शलाका सांगते कशावरून की त्याच्या हातात पुरावा लागलाय म्हणून आणि तो आपल्यासाठी मुद्दामही करत असेल. तर इकडे केदार सांगतो की मला तर वाटते आपल्यावर संशय आलाय त्याला आणि आता ना जाऊ दे, मीच तो पुरावा शोधून काढेल. तसं पण माझ्यासोबत कोणी नाही आहे म्हणून मीच फसणार आहे, म्हणून मलाच सोडावं लागेल माझ्या स्वतःच्या जीवाला. तर वृंदा सांगते काय करणार आहात आता तुम्ही. तर केदार सांगतो की मी बघेल, तुम्ही फक्त सुधा काकूला बाहेर घेऊन जा. तर ते बोलून केदार तिथून निघून जातो. तर इकडे मालती ही देवपूजा करत असते. तर तेवढ्या तिथे लीना येते आणि ती बोलते की तुम्हाला माहिती आहे का किती आनंदाचा दिवस आहे. आज मी तिच्या शाळेत ॲडमिशन काढायला गेले तर त्या प्रिन्सिपलने माझं अभिनंदन केलं कारण आपली सानू टॉप 3मध्ये पास झाली आणि तिला ना स्कॉलरशिप पण भेटली आहे, म्हणून 5 वर्ष आपल्याला तिला फी भरावं नाही लागणार. तर ती ऐकून इकडे मालतीला आनंद होतो. तर लीना सांगते की माझं चुकलं, मी देवावर अविश्वास दाखवला पण आता तसं नाही होणार, चला सानू आपण देवाला प्रार्थना करून येऊ. तर ते बोलून तिथून ते निघून जातात. तर इकडे मालती सांगते की देव तर आहेच पण त्याच्या मागे आपल्यासोबत देव एक माणूस आहे. तर इकडे सार्थक हा प्रिन्सिपलसोबत बाहेर येतो. तर प्रिन्सिपल सांगतात की अत्यंत तुम्ही चांगलं काम केलंय, कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही एकखटी 5 वर्षाची फी सानूची भरून टाकली. तर इकडे सार्थक सांगतो की असं काही नाही आहे, ती तशी हुशार आहे. तर इकडे प्रिन्सिपल सांगतात की खरंच सानू तुमची खूप हुशार आहे आणि मला एवढं नक्की माहिती आहे की ती चांगलं शिक्षण करून ना तुमचं नाव हे मोठं करीन. तर इकडे ते ऐकून इकडे सार्थकला आनंद होतो आणि तो बोलतो की ते तर आहेच आणि तसं पण ना फक्त एक रिक्वेस्ट करायची होती की तिच्या आईला काही कळून देऊ नका. तर इकडे प्रिन्सिपल सांगतात की जर तुमचा हेतू चांगला असेल तर एवढंसं खोटं बोलण्यासाठी आमचं काय जातं आहे, पण ग्रेट, तुम्ही एक देव माणूस आहात. तर ते ऐकून इकडे सार्थकला धक्का बसून तो हसायला लागतो. तर इकडे तो निघून जातो. तर इकडे केदार हा मास्क लावून तिथे येतो आणि तो कपाट उघडतो आणि त्याच्यामध्ये तो तिला बॉक्स भेटतो. तर बॉक्समध्ये चिठ्ठी लिहिलेली असते की जो कोणी हा बॉक्स उघडेल तो खरा गुन्हेगार असेल. तर त्या ऐकून इकडे
केदारला खूप मोठा धक्का बसतो आणि तो बोलतो की काय म्हणजे हे सगळं नाटक होतं. तर तेवढा तिथे मागून आनंदी येते आणि ती बोलते की म्हणजे तू खरा खुनी आहे. तर तो इकडे केदार हा पळणार तर तेवढ्यात आनंदी त्याला पकडते आणि त्याला पाडून देते. तर इकडे त्याच्या तोंडावरचा मास्क काढल्यानंतर आनंदी सांगते केदार सर तुम्ही. तर इकडे ते ऐकून केदार हा बोलतो की हो बाजूला मला जाऊ दे. तर आनंदी त्याला पकडते आणि बोलते की आता मी सगळं हे सार्थक सरांना सांगून देणार आहे. तर लगेच मागून तिथून शलाका येते आणि तिच्या डोक्यावर बांबू मारत तिला बेशुद्ध करून तिला बेडवर पाडतात. तर इकडे केदार हा घाबरलेला असतो. इकडे केदार सांगतो की बरं झालं तू शलाका आली नाही तर माझी वाट लागली असती. तर शलाका सांगते की तू वाट लावून घ्यायची तयारीच केलेली आहे कारण आता तू याच्यावर सिद्ध होतं की तूच काकांचा खून केला आहे. ते ऐकून इकडे केदार सांगतो की एवढे कुठे प्रॉब्लेम्स होणार आहे. तर इकडे शलाका सांगते प्रॉब्लेम्स म्हणजे हे सगळं नाटक होतं. त्यांनी हटकून तो पुरावा तुझ्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि तू त्यांच्या जाळेत फसाला. तर इकडे केदार सांगतो की पण आता करायचं तरी काय. तर इकडे शलाका सांग काय करायचं माझं तर डोकंच चालत नाही. तर केदार सांगतो की आपण हिला घराबाहेर जाऊन काढूयात. तर इकडे शलाका सांगते पण कुठे न्यायचं हिला. तर केदार सांगतो की स्टोर रूममध्ये नेऊया. तर इकडे ते दोघं तिला उचलून स्टोर रूममध्ये आणतात. तर इकडे आनंदी सांगते की सोडा मला. तर शलाका सांगते गप्प बस नाही तर बघा. तर लगेच ते ऐकून इकडे आनंदी सांगते काय करणार आहात तुम्ही जे काही केले ना ते आपोआप सार्थक सरांना कळणार आहे. तर ती आनंदी केदारला सांगते की तुम्ही जे काही बोललात ना ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग झाले आणि तोच कॅमेरा आता सगळ्यांसमोर येणार आहे. तर ते ऐकून इकडे केदार खूप घाबरून धक्का बसलेला असतो. तर शलाकाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे घरी आल्यानंतर सार्थक सांगतो की तो कॅमेराही नाही आहे आणि आनंदीसुद्धा नाही आहे. काय माहिती दोघेही कुठे गेलेत ते. तर इकडे सुद्धा सांगते की ती पळून गेली आहे. तर इकडे ते ऐकून सार्थक सांगते असं काही नाही आहे पण जो कोणी आहे ना त्याला मी लवकरच्या लवकर शोधेल आणि आनंदीला सुद्धा शोधेल. तर इकडे तो कॅमेरा हातात घेऊन सुद्धा सांगते की मला वाटलं नव्हतं की हे सत्य अशा प्रकारे बाहेर येईल म्हणून. तर तिच्या हातात तो कॅमेरा आणि मोबाईल असतो. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय का खरंच केदारनेच खून केला आहे ते सुधाला समजलं का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.